नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस बी.कॉम भाग 3च्या विद्यार्थ्यांचं आजच्या व्यवसाय नियमन विषयक कायदे या विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत. आपण कंपनी सभा आणि ठरावांचे प्रकार या संदर्भात या टॉपिकमध्ये चर्चा करत आहोत. त्यामध्ये कंपनीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सभा घेतल्या जातात या संदर्भातल्या कायदेशीर तरतुदी काय आहेत त्याची चर्चा आपण करत आहोत. त्यामध्ये आपण सभासदांच्या सभा या संदर्भात विशेष साधारण सभा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा या दोन सभांच्या संदर्भात ज्या तरतुदी कंपनी कायदा 2013 मध्ये दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरला आपण संचालकांच्या ज्या सभा आहेत त्या संचालकांच्या सभेच्या संदर्भात आपण कंपनी कायदा 2013 मध्ये काय तरतुदी आहेत त्या तरतुदींचा विचार आपण करणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीचे जे संचालक आहेत त्या संचालक हे वेगवेगळ्या सभा घेत असतात. वास्तविक पाहता संचालक हे भागधारकांचे प्रतिनिधी असतात आणि कंपनीच्या नित्याच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणं, त्यासाठीचे आवश्यक निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याचे बहुतेक सगळे अधिकार हे संचालकांना कंपनी कायद्यातल्या नियमावलीनुसार हे अधिकार प्राप्त झालेले असतात. परंतु त्याच्या बाबतीत एक महत्त्वाची बाब अशी आहे की म्हणजे कंपनीच्या संचालकांना मिळालेले हे अधिकार जे आहेत ते त्यांना वैयक्तिक वापरता येत नाही, तर त्या अधिकाराचा त्यांना सामूहिकपणे वापर करावा लागतो आणि त्याच्यासाठी या सर्व संचालकांच्या सभा कंपनीला घ्याव्या लागतात. तर या सभेमध्ये संचालकांना आपल्या अधिकाराचा वापर करून कंपनीची दिशा ठरवणं, कंपनीची धोरणं ठरवणं, कंपनीच्या प्रशासनाची रूपरेखा निश्चित करणं आणि त्या संदर्भातले आवश्यक निर्णय घेण्याची कार्य करावी लागतात. तर कंपनीच्या या संचालकांच्या ज्या सभा आहेत त्या सभाच्या संदर्भात कायदेशीर तरतुदी काय आहेत तर त्या कंपनी कायदा 2013 कलम 173 मध्ये या कंपनीच्या संचालकांच्या सभेच्या संदर्भात तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आणि या तरतुदीचं पालन प्रत्येक कंपनीला करावं लागतं. तर त्याच्यामध्ये पहिली तरतूद आहे ती सभेची वारंवारता. सभेची वारंवारता याचा अर्थ संचालकांच्या सभा किती घ्यायच्या, केव्हा घ्यायच्या, दोन सभेमधलं अंतर किती असायला पाहिजे या संदर्भातली ही तरतूद आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक कंपनीच्या स्थापनेनंतर 30 दिवसाच्या आत तिच्या संचालक मंडळाची सभा घेणं अनिवार्य आहे. म्हणजे कंपनीच्या संचालकाची पहिली सभा संचालक मंडळाची ही कंपनीच्या स्थापनेनंतर 30 दिवसाच्या आत घेणं बंधनकारक आहे. दुसरं त्यातली महत्त्वाची तरतूद आहे संचालकांच्या सभेच्या संदर्भात, ते म्हणजे प्रत्येक वर्षात संचालक मंडळाच्या कमीत कमी 4 सभा झाल्याच पाहिजेत. कमीत कमी 4 सभा झाल्या पाहिजेत आणि त्यातल्या 2 सभामधलं अंतर हे 120 दिवसापेक्षा जास्त कालावधीचं असू नये. म्हणजे सलग 4 सभा घेतल्या आणि वर्षाच्या 4 सभा झाल्या असं चालणार नाही. तर 2 सभेमधलं अंतर हे 120 दिवसापेक्षा जास्त असू नये. म्हणजे या 4 सभा घेत असताना या 4 सभामधलं अंतर हे ठराविक असलं पाहिजे. 2 सभामधलं अंतर 120 दिवसापेक्षा जास्त असू नये अशी तरतूद आहे. आणि एक व्यक्ती कंपनी आणि लघु कंपनीच्या बाबतीत किंवा सुप्त कंपनीच्या बाबतीत कमीत कमी एक अर्धवार्षिक सभा घेतली पाहिजे व अशा सर्वात कमीत कमी 2 सभात कमीत कमी 90 दिवस अंतर असलं पाहिजे. म्हणजे एक व्यक्ती कंपनीच्या बाबतीत, लघु कंपनीच्या बाबतीत किंवा सुप्त कंपनीच्या बाबतीत किमान त्यांच्या वर्षातनं 2 सभा झाल्या पाहिजेत आणि या 2 सभेमधलं अंतर किमान 90 दिवसापेक्षा जास्त असलं पाहिजे. कमीत कमी 90 दिवस असलं पाहिजे, त्याच्या आत त्यांना त्या सभा घेता येणार नाही. तर सभेच्या वारंवारतेच्या संदर्भात किंवा सभा केव्हा घ्याव्यात, किती घ्याव्यात याच्या संदर्भातली ही तरतूद आहे. दुसरी तरतूद आहे ती म्हणजे सभेमध्ये जे संचालकांचा सहभाग आहे त्या सहभागाच्या संदर्भात आहे.
संचालक सभेमध्ये संचालक प्रत्यक्ष भौतिकरित्या दृकश्राव्य माध्यमाच्याद्वारे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाद्वारे उपस्थित राहू शकतो. मात्र सदर दृकश्राव्य माध्यमाद्वारे सभा कामाची नोंदणी व साठवणूक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या सभांना उपस्थित राहू शकता. फक्त त्या दृकश्राव्य माध्यमामध्ये सभेचं कामकाज साठवून ठेवण्याची क्षमता असली पाहिजे. नोंदणीची, सभा कामाची नोंदणी आणि साठवण्याची क्षमता असली पाहिजे. मात्र अशा दृकश्राव्य माध्यमातून जर सभा घेतली असेल तर त्या सभेमध्ये हजर राहिलेल्या संचालकांना किंवा सभेमध्ये साधारणतः पुढील कामकाज करता येणार नाही. वार्षिक आर्थिक अहवालाची मान्यता तुम्हाला अशा सभेमध्ये घेता येणार नाही. संचालक मंडळाच्या अहवालाला मान्यता घेता येणार नाही. माहिती पत्रकाला मान्यता घेता येणार नाही. हिशेब नोंदणी संदर्भातील लेखापरीक्षण समितीचा सहभाग घेणं त्याच्यामध्ये शक्य नाही. आणि कंपनी एकत्रीकरण, विलिनीकरण, विभक्तीकरण, संपादन अथवा अधिग्रहण या संदर्भातील निर्णय घेणे, या प्रकारचे निर्णय तुम्हाला या दृकश्राव्य माध्यमातून संचालक ज्या सभेला हजर आहेत त्या सभेत तुम्हाला घेता येणार नाही. त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे सभा बोलवण्याच्या संदर्भात तरतूद आहे की संचालकांच्या ज्या सभा आहेत त्या सभा बोलवायच्या केव्हा, कुणी बोलवायच्या. तर संचालक मंडळाची सभा बोलवण्याच्या संदर्भात कायदेशीर तरतुदी या 2013च्या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये पहिली तरतूद अशी आहे की संचालकांच्या सभेच्या संदर्भात जी नोटीस आहे ती नोटीस संचालकांच्या नोंदणीकृत पत्त्यावर या सभेची सूचना एकतर लिखित स्वरूपात दिली पाहिजे, प्रत्यक्ष दिली पाहिजे किंवा पोस्टाच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिली पाहिजे. आणि किती दिवस दिली पाहिजे तर किमान 7 दिवस आधी ती संचालकाला पोहोचली पाहिजे. त्याचबरोबर काही वेळेला 7 दिवसाची नोटीस देणं शक्य असत नाही. काही तातडीच्या कामासाठी अल्पकालीन सूचनेवर संचालक मंडळाच्या सभा बोलवाव्या लागतात. अशा वेळेला 7 दिवसाची मुदत आवश्यक नसते. तर त्याच्यामध्ये या तातडीच्या विषयावर जर संचालक मंडळाची सभा बोलवायची असेल तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की किमान एक स्वतंत्र संचालक उपस्थित असेल या अटीवर ही सभा बोलवता येईल. म्हणजे संचालक मंडळामध्ये जे स्वतंत्र संचालक आहेत, जे विशेषतः भागधारकांचं प्रतिनिधित्व करतात, अल्पसंख्याक भागधारकांचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यातला किमान एक तरी स्वतंत्र संचालक उपस्थित राहिला पाहिजे. आणि अशा सभेत स्वतंत्र संचालक अनुपस्थित राहिल्यास घेतलेले निर्णय सर्व संचालकांना वितरित करणे आणि त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी किमान एका स्वतंत्र संचालकाची मान्यता मिळवणं आवश्यक आहे. म्हणजे अल्पकालीन सूचनेच्या आधारावर जी सभा घेतली असेल संचालक मंडळानं त्या सभेला किमान एक स्वतंत्र संचालक पाहिजे. आणि समजा तो जर उपस्थित राहिला नसेल एकही संचालक तर अशा सभेत घेतलेल्या निर्णय हे सर्व संचालकांना वितरित करणं आणि अशा निर्णयाला किमान एका स्वतंत्र संचालकाची मान्यता घेणं अनिवार्य आहे. तर या सभा बोलवण्याच्या संदर्भात या 2 तरतुदी त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर पुढची महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे सभेची गणसंख्या काय असेल. कुठलीही सभा जर कायदेशीर ठरायची असेल तर त्या सभेला उपस्थित असणाऱ्या सदस्यांची संख्या ही कायद्यामध्ये जी गणसंख्या म्हणून म्हणलेली आहे, कोरम ज्याला आपण म्हणतो, तो कोरम भरल्याशिवाय अशा सभेमध्ये केलेलं कामकाज कायदेशीर होत नाही. आणि त्यामुळं या कोरमच्या संदर्भामध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत तर त्यातली पहिली तरतूद दिलेली आहे की कोरमसाठी एकूण संचालक संख्येच्या जेवढे संचालक आहेत 1/3 अथवा 2 संचालक यातील जास्त जी संख्या असेल ती संख्या संचालकांच्या सभेसाठी गणसंख्या असेल.
म्हणजे कुठलीही संचालकांची सभा जर घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये एकूण तुमचे जे संचालक आहेत त्या संचालकांच्या 1/3 1/3 किंवा 2 संचालक यापैकी जी संख्या जास्त असेल ती सभेची काय असेल, गणसंख्या असेल. म्हणजे किमान 2 संचालक मंडळाच्या सभेसाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. आता गणसंख्येअभावी समजा ते कमीत कमी असणारे सदस्य सुद्धा उपस्थित राहिले नाही तर अशी सभा त्याच वेळी त्याच ठिकाणी पुढील आठवड्यात घेण्यासाठी आपोआप तहकूब असेल. म्हणजे अशा सभेला जर किमान 2 संचालक उपस्थित राहिले नाहीत किंवा गणपुरती संख्या उपस्थित नसेल तर ती सभा त्या दिवशी तहकूब होईल, आपोआप तहकूब होईल आणि अशी सभा त्याच दिवशी त्याच वेळी त्याच ठिकाणी पुढल्या आठवड्यामध्ये घेण्यात येईल. त्यानंतर तिसरी तरतूद त्याच्यामध्ये आहे ती म्हणजे सभेसाठी आवश्यक संचालकांची संख्या गणसंख्येपेक्षा कमी झाली तर उर्वरित संचालक साधारण सभा घेण्यासाठी अथवा संचालकांची संख्या वाढवण्याचा विषयासंदर्भात सभेत निर्णय घेऊ शकतात. म्हणजे एखादी सभा चालू झालेली आहे, चालू असताना गणसंख्या होती परंतु मध्यंतराच्या काळामध्ये संचालक निघून गेले आणि अशा वेळेला संचालकांची गणसंख्या पूर्ण राहिली नाही तरीसुद्धा चालू झालेल्या सभेमध्ये जे शिल्लक संचालक असतील, जे संचालक उपस्थित असतील ते सर्वसाधारण सभा घेण्याच्या संदर्भात असेल किंवा संचालकांची संख्या वाढवण्याच्या संदर्भामध्ये असेल अशा सभेत निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर पुढची तरतूद आहे ती म्हणजे कंपनी कामकाजात हितसंबंध गुंतलेल्या संचालकांची संख्या एकूण संचालकांच्या 2/3 अथवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा वेळी उपस्थित हितसंबंध न गुंतलेल्या संचालकांची संख्या 2 पेक्षा कमी असणार नाही. म्हणजे ज्या संचालकांच्या सभेमध्ये समजा एखादा निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयाचा फायदा कंपनीच्या संचालकांना होणार आहे असे जर संचालकांची संख्या 2/3 असेल तर त्या सभेला ज्यांचं अशा निर्णयात कुठलाही हितसंबंध नाही अशा संचालकांची संख्या किमान 2 त्या ठिकाणी उपस्थित असली पाहिजे तर ती गणसंख्या मानली जाईल. म्हणजे ज्या सभेत एखाद्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये संचालकांचे दुसऱ्या संस्थेमध्ये जर हितसंबंध असतील आणि अशा संस्थेच्या संदर्भात निर्णय व्हायचा असेल तर अशा वेळेला ज्यांचा या निर्णयात कुठलाही हितसंबंध गुंतलेला नाही अशा किमान 2 संचालकांची उपस्थिती अशा संचालकांच्या सभेसाठी गणसंख्या म्हणून आवश्यक असेल. त्यानंतर अभिसरणाद्वारे ठराव मान्यता. अभिसरणाद्वारे म्हणजे प्रत्यक्ष सभा न घेता सभेचा ठराव सर्व संचालकांच्याकडं वैयक्तिकरित्या पाठवून त्यांची मान्यता घेणे. आता संचालक सभा न बोलवता अशा अभिसरणाद्वारे कंपनी एखाद्या ठरावाला मान्यता मिळवू शकते. पण अशा प्रकारच्या ठरावाला मान्यता मिळवायची असेल तर त्याच्यासाठी एक विशिष्ट अशी प्रक्रिया कायद्यामध्ये दिलेली आहे की काही वेळेला कंपनीची सभा न बोलवता संचालकांची सभा न बोलवता सुद्धा असे ठराव होऊ शकतात. आणि ते ठराव कसे करायचे आहेत तर त्याच्यामध्ये पहिली तरतूद आहे ती म्हणजे आवश्यक कागदपत्र अथवा दस्तऐवजाच्या सोबत ठरावाचे अभिसरण सर्व संचालकांच्या नोंदणीकृत पत्त्यावर प्रत्यक्ष पोस्ट अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या द्वारे पाठवलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी कंपनीच्या सभा न बोलवता जर तुम्हाला ठराव मान्य करायचे असतील तर जो ठराव आहे तो ठराव आणि त्याच्यासोबतची असणारी कागदपत्र प्रत्येक संचालकाला वैयक्तिकरित्या पोहोच केली पाहिजे. दुसरं, मत देणाऱ्या अधिकार असणाऱ्या संचालकांना बहुमताद्वारे सदर ठरावाला मान्यता द्यावी लागेल. म्हणजे त्यांच्याकडे हा ठराव पोचल्यानंतर ज्या संचालकांना सभेमध्ये मत द्यायचा अधिकार आहे अशा संचालकांच्याकडून असा ठराव बहुमतानं मंजूर झाला पाहिजे, मान्यता द्यायला पाहिजे. आणि तिसरी तरतूद आहे ती अशा प्रकारे जर ठराव मान्य केला असेल
तर असा ठराव त्यानंतर होणारी जी संचालकांची सभा आहे त्या सभेमध्ये त्याची नोंद घेतली जाऊन त्याला त्या सभेचा इतिवृत्ताचा भाग बनवला जाईल. म्हणजे त्या सभेमध्ये हा ठराव झाला असं त्या सभेमध्ये दाखवलं जाईल. मात्र एकूण संचालकापैकी 1/3 संचालकांनी जर अशा अभिसरणाद्वारे केलेल्या ठरावावर चर्चेची मागणी केली तर अशी चर्चेची मागणी स्वीकारण्याचा ठराव संचालक मंडळाला किंवा त्या अध्यक्षांना सभेच्या करावा लागेल. तर या अभिसरणाच्या माध्यमातून संचालक मंडळाची सभा घेऊ शकते आणि त्या माध्यमातून ठरावाला मान्यता मिळवता येऊ शकते. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे संचालक मंडळाचे अधिकार, की कंपनी कायदा, कंपनी घटनापत्र आणि कंपनीची नियमावली नुसार संचालक मंडळाला कंपनी व्यवस्थापन आणि कामकाज विषयक व्यापक अधिकार दिलेले आहेत, ज्याचा व्यापार कंपनी संचालनासाठी संचालक मंडळ करू शकतो. म्हणजे कंपनीच्या कारभारासाठी आणि कंपनीचं संचालन व्यवस्थितरित्या चालावं यासाठी कंपनी कायदा 2013, त्यानंतर कंपनीचं घटनापत्रक आणि कंपनीची नियमावली यांच्याद्वारे या संचालक मंडळाला अधिकार दिलेले आहेत. अर्थात असे अधिकार हे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कुठल्याही संचालकाला वैयक्तिकरित्या वापरता येत नाहीत, तर त्या अधिकारांचा वापर त्यांना सामुदायिकरित्या करावा लागतो आणि त्याच्यासाठी संचालक मंडळाच्या सभा घेऊन त्या सभेमध्ये असे अधिकार तुम्हाला सामुदायिकरित्या वापरावे लागतात. त्यानंतर पुढचा जो भाग आहे सभेचा तो आहे समिती सभा. म्हणजे संचालकांच्या 2 सभा होतात, एक संचालक मंडळाची सभा आणि दुसरं संचालक मंडळामधून ज्या समित्या निर्माण केल्या जातात काही विशिष्ट कामकाजासाठी, काही विशिष्ट कायद्यातील तरतुदीनुसार, तर अशा या समितीच्या कामकाजाच्या सभा हा सुद्धा एक संचालकांच्या सभेचाच भाग आहे. आणि त्यामध्ये बऱ्याच वेळेला संचालक मंडळ विशिष्ट विषयाच्या संदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी वेगवेगळ्या समित्या नियुक्त करत असते. या समित्यांना काही ठराविक अधिकार बहाल केलेले असतात. यातल्या काही समित्या कायमस्वरूपी असतात, तर काही समित्या या हंगामी स्वरूपाच्या असतात, विशिष्ट अशा कारणापुरत्या मर्यादित असतात. तर ज्या समित्या विशिष्ट अशा कारणापुरत्या मर्यादित असतात, उदाहरणार्थ अर्थ समिती असेल, हस्तांतर समिती असेल, उत्पादन नियंत्रण समिती असेल, अशा समित्यांचा कारभार किंवा कार्यकाल हा ते काम संपल्यानंतर आपोआप बरखास्त होतात. म्हणजे ज्या कार्यासाठी या समित्या नेमले ते कार्य संपलं की त्या समित्या आपोआप बरखास्त होतात. त्याचबरोबर विशिष्ट कार्यासाठी नेमलेल्या समित्या आपलं कार्य संपल्याबरोबर बरखास्त होतील. कंपनी कायद्यानुसार ज्या समित्या स्थापन करणं अनिवार्य आहे अशा समित्या कुठल्या आहेत, तर काही समित्या अशा आहेत की ज्या कंपनी कायद्यानुसार स्थापन करणं अनिवार्य आहे आणि त्या चालत राहतात, कायमस्वरूपी असतात. त्यामध्ये लेखापरीक्षण समिती, कंपनीच्या लेखापरीक्षणाच्या संदर्भात तरतुदी असणारी किंवा अधिकार असणारी ही समिती आहे. त्यानंतर नामांकन आणि वेतन समिती, त्यानंतर भागधारक संबंध समिती, व्यवसाय सामाजिक जबाबदारी समिती. म्हणजे या ज्या 4 समित्या आहेत या कंपनी कायद्यातल्या तरतुदीनुसार आहेत आणि त्या कंपल्सरी स्थापन कराव्याच लागतात. आणि अशा समित्यांच्या सभा ह्या समित्यांना त्यांच्या कारभारासाठी बोलवाव्या लागतात आणि त्या सभासुद्धा संचालकांच्या सभा म्हणूनच ओळखल्या जातील. फक्त त्यातल्या त्या संचालकांच्या समितीच्या सभा असतात आणि या समित्यावर वेगवेगळे संचालक त्या ठिकाणी नामांकित केलेले असतात आणि त्यांच्या माध्यमातून या विषयाचं कामकाज पाहण्यासाठी या संचालक मंडळाच्या समितीच्या सभा घ्याव्या लागतात. आणि या ज्या सर्व समित्या आहेत त्या समित्यांची निर्मिती आणि त्याचं कामकाज विषयक नियम कंपनी कायदा 2013 मध्ये दिलेले आहेत आणि त्या नियमाला अनुसरूनच या समित्यांचं कामकाज आणि या समित्यांच्या कामकाजाची उद्दिष्ट प्राप्तीसाठी त्यांनी कामकाज करणं आवश्यक आहे. तर या पद्धतीनं संचालक मंडळांच्या सभेमध्ये आपल्याला संचालकांच्या सभा
आणि संचालक मंडळाच्या समितीच्या सभा, अशा 2 प्रकारच्या सभा घेता येतात आणि त्या सभेसाठी असणारी कायदेशीर तरतुदी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. उद्या आपल्याला ठरावांच्या संदर्भात कंपनीमध्ये जे ठराव केले जातात, जे निर्णय घेतले जातात, त्या निर्णयाच्या संदर्भात ठराव केले जातात कंपनीच्या सभेमध्ये. मग ती सभासदांची सभा असेल अथवा संचालकांची सभा असेल, तर असे ठराव नेमके काय आहेत, त्या ठरावांचे प्रकार काय आहेत, ते ठराव कसे पास केले जातात, कसे संमत केले जातात, याच्या संदर्भातल्या काय कायदेशीर तरतुदी आहेत त्याची चर्चा आपण उद्याच्या तासाला करूया. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.